गोष्ट 20वी. मृत्यूसमयी बालक का हसला. राजा विक्रमादित्यने नेहमीप्रमाणे वेताळाला पकडून खांद्यावर टाकले आणि तो तांत्रिकाच्या दिशेने चालू लागला. तेव्हा वेताळ राजा विक्रमादित्यला म्हणाला, राजा, इतका का रे दृढनिश्चयी आहेस तू? महालात जाऊन एक राजा असल्याचं सुख उपभोग, का असं जंगलात रात्रीच्या वेळी फिरतोयस तू? तू मला त्या दुष्ट तांत्रिकाजवळ घेऊन जातोयस हे काही योग्य नाही बघ. पण मला माहितीये की तू तुझा आग्रह सोडणार नाहीस, म्हणून मी तुला आता आणखी एक गोष्ट सांगणार आहे. पण गोष्ट सांगत असताना मध्ये मध्ये बोलू नकोस. मौन धारण कर, कारण जर तू बोललास तर मी पुन्हा माझ्या झाडावर परत जाईन. तर ऐक आणखी एक गोष्ट. आणि वेताळाने आणखी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. आर्यावर्तामध्ये चित्रकूट नावाची एक नगरी होती, जिचा राजा चंद्रावलोक होता. तो एक महान आणि शूरवीर राजा होता. त्याच्या पराक्रमामुळे त्याची कीर्ती खूप दूरपर्यंत पसरली होती. पण ते म्हणतात ना की व्यक्तीला त्याच्या सर्वच इच्छित गोष्टी मिळत नाहीत. राजा चंद्रावलोकबद्दल पण असंच होतं. त्याच्याकडे सर्व प्रकारची संपत्ती होती, सुख होतं, पण तरी सुद्धा तो एका गोष्टीमुळे दुःखी होता. राजा चंद्रावलोकला त्याच्या मनाप्रमाणे त्याच्या पसंतीची पत्नी मिळाली नव्हती. याचं दुःख राजाला होतं आणि हे दुःख कमी करण्यासाठी राजा कधी कधी शिकारीला जायचा. राजा असाच एक दिवस जंगलात शिकारीला गेला होता. त्याने अनेक हिंस्त्र पशूंची शिकार केली, पण त्याचे समाधान झाले नाही. तेवढ्यात दूरवर त्याला एक मोठा सिंह दिसला. तो चांगला धष्टपुष्ट होता. त्याची आयाळ उन्हात चमकत होती. त्या सिंहाला बघून राजाला मनासारखी शिकार मिळाली असे वाटले, म्हणून राजाने त्या सिंहाच्या दिशेने अनेक बाण सोडले. त्यातला एक बाण सिंहाच्या शरीरात घुसला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सिंह घाबरला. तो बिथरला आणि एक हलकी डरकाळी फोडून तो खोल जंगलात धावला. त्या सिंहाच्या मागे राजानेही त्याचा घोडा दामटवला, पण राजाला तो सिंह जंगलात कुठेच दिसेना. राजा आणखी खोल जंगलात शिरला, तरी सुद्धा त्याला तो जखमी झालेला सिंह कुठेच दिसला नाही. म्हणून राजा आणखी खोल जंगलात गेला. असं करता करता राजाने 10 योजने प्रवास केला आणि प्रवास करता करता राजा एका प्रदेशात येऊन पोहोचला. तेव्हा कुठे राजाच्या लक्षात आले की तो खूप लांब कोणत्या तरी वेगळ्याच प्रदेशात आला आहे. जेव्हा राजाने परत जाण्याचा मार्ग शोधायचा प्रयत्न केला, तेव्हा राजाच्या लक्षात आले की तो रस्ता चुकलाय. राजाला दिशाभ्रम झाला. हताश होऊन राजा घोड्यावरून खाली उतरला आणि परतीचा रस्ता शोधण्यासाठी आसपास भटकू लागला. तेव्हा राजाला तिथे एक सरोवर दिसले. प्यायला पाणी तरी मिळाले हे बघून राजा जरा सुखावला. त्याने आधी त्याच्या घोड्याला पाणी पाजले आणि मोकळे सोडून दिले, जेणेकरून आजूबाजूला उगवलेले गवत खाऊन तो त्याचं पोट भरेल. त्यानंतर राजाने सरोवरात उतरून आंघोळ केली आणि तो पाणी प्यायला. आणि तिथेच थोडा वेळ आराम करून राजा पुन्हा आसपास भटकू लागला. परतीचा रस्ता शोधू लागला. राजा असाच भटकत असताना त्याची नजर अशोक वृक्षाच्या खाली बसलेल्या एका मुलीवर पडली, जी तिच्या इतर मैत्रिणींबरोबर फुलांच्या माळा बनवत होती. त्या मुलीने फुलापानांपासून बनलेले दागिने घातलेले होते आणि तिचे कपडे सुद्धा सुंदर सुंदर फुलांनी आणि पानांनी सुशोभित केले होते. फुलांच्या शृंगाराने त्या मुलीचे सौंदर्य खूपच जास्त खुलून आले होते. तिचे नैसर्गिक सौंदर्य बघून राजा तिच्यावर भाळला. ती मुलगी राजाला फार आवडली, म्हणून राजा तिच्या दिशेने जाऊ लागला. त्या मुलीने देखील बघितले की कोणीतरी उमदा पुरुष तिच्या दिशेने येतोय.
राजा तिच्या दिशेने येताना बघून तिच्या डोळ्यात वेगळीच चमक आली. तिचे हात फुलांची माळा बनवायचे थांबले आणि ती राजाकडे बघू लागली आणि विचारात पडली की अशा निबिड अरण्यात हा पुरुष कसा काय आला? कोण आहे हा पुरुष? कोणी विद्याधर आहे का कोणी सिद्ध आहे? पण आहे फार सुंदर. मनात असा विचार करून ती लाजली आणि तिने मान खाली घातली. तिरप्या डोळ्याने ती जवळ येणाऱ्या राजाकडे बघत राहिली. जेव्हा राजा त्यांच्या फार जवळ आला तेव्हा ती उठून उभी राहिली आणि त्याच्यापासून दूर पळून जाऊ लागली. यावर राजा तिच्या जवळ जात तिला म्हणाला, सुंदरी, जी व्यक्ती खूप लांबून आली आहे, जिने तुला पहिल्यांदा बघितले आहे, जी फक्त तुझ्या दर्शनासाठी तुझ्याकडे आली आहे, तिच्यापासून तू मात्र दूर जात आहेस. असा कसा तुमच्या आश्रमाचा नियम आहे की आलेल्या अतिथीचे स्वागत न करता त्यांच्यापासून दूर पळून जायचे? राजाचे असे म्हणणे ऐकून ती मुलगी आणि तिच्या मैत्रिणी थांबल्या. तिची एक धीट मैत्रीण राजाजवळ आली आणि तिने राजाला प्रणाम करून त्यांना अशोकाच्या झाडाखाली आदरपूर्वक बसवले. तेव्हा राजाने तिला विचारले, या सुंदर तरुणीचे नाव अमृतासारखे गोड असेल ना? आणि सुंदरीने कोणत्या वंशाला अलंकृत केले आहे? आणि या निर्जन वनात फुलांपेक्षाही कोमल त्वचा असलेली ही सुंदरी काय करते आहे? तिच्या चेहऱ्यावर तपस्व्यापेक्षाही जास्त तेज आहे. कोण आहे ही कन्या? यावर तिची मैत्रीण राजाला म्हणाली, श्रीमंत, ही महर्षी कण्व यांची पुत्री आहे. तिचं नाव इंदिवर प्रभा आहे. ती या आश्रमातच लहानाची मोठी झाली आहे. त्यामुळे ती इथे या आश्रमात जंगलात राहते. हिची आई स्वर्गाची अप्सरा मेनका आहे आणि तिच्या पित्याचा आश्रम इथेच जवळ आहे. तुम्ही त्या आश्रमात आलात तर तुमचा योग्य तो आदर सत्कार आम्हाला करता येईल. त्या मुलीने कशीबशी सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केला. तिची माहिती ऐकून राजा प्रसन्न झाला आणि घोड्यावर बसून त्या मुलींच्या मागे मागे जाऊ लागला. त्या मुली राजाला आश्रमात घेऊन गेल्या. तिथे जाऊन राजाने कण्व ऋषींना वाकून नमस्कार केला. मुनींनी त्याचा आदर सत्कार करून त्याला आराम करण्यासाठी योग्य स्थान दिलं. जेव्हा राजाचा आराम करून झाला तेव्हा ऋषी कण्व राजाला भेटायला गेले आणि राजाची चौकशी करून राजाला म्हणाले, मुला चंद्रावलोक, मला तुला एक महत्वाची बाब सांगायची आहे. तुला मृत्यूची भीती कशी आहे हे माहीत आहे. तरी सुद्धा तू बिचाऱ्या वन्य प्राण्यांची हत्या का करतोस? भगवंतांनी क्षत्रियांचे निर्माण दुष्टांचा नाश करण्यासाठी केलेले आहे. दुष्टांचा नाश करून सज्जनांची रक्षा करण्यासाठीच क्षत्रिय आहेत. वन्य प्राण्यांच्या हत्येसाठी त्यांचे निर्माण नाही झाले. एक राजा आणि क्षत्रिय असल्यामुळे तू धर्मपूर्वक तुझ्या राज्याची देखभाल कर. तुझ्या राजसुखाचा उपभोग कर. तूच विचार कर राजा, दुर्बल असहाय्य प्राण्यांची हत्या करून काय फायदा आहे? तू राजा पंडूची गोष्ट ऐकलीच असशील ना? राजा पंडूला सुद्धा अशीच शिकारीची हौस होती, पण त्यामुळेच त्यांना श्राप मिळाला होता आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू देखील झाला होता. म्हणून मी तुला समजावून सांगतो आहे, शिकारीचा हा नाद सोडून दे आणि बिचाऱ्या पशूंची हत्या करणं बंद कर. ऋषी कण्वांच्या सांगण्यामुळे राजाच्या मनावर भारी परिणाम झाला. राजाला ऋषींचे म्हणणे पटले आणि तो ऋषीला म्हणाला, मला आजपर्यंत असं कोणी समजावून सांगितलं नव्हतं, त्यामुळे मी अज्ञानाने हे सर्व करत होतो. पण मी तुम्हाला आता वचन देतो की मी कधीच शिकार करणार नाही आणि ना शिकारीचा विचार मनात आणेन. आजपासून सगळ्या वन्य प्राण्यांना माझ्याकडून अभय आहे. हे ऐकून ऋषी कण्व खुश झाले आणि ते राजाला म्हणाले, राजा, तू सगळ्या वन्य प्राण्यांना अभय देतो आहेस हे ऐकून मी खुश झालो आहे. तुझ्यावर प्रसन्न आहे. त्यामुळे
जर तुला माझ्याकडून काही वर मागायचं असेल तर तू मागू शकतोस. यावर एकही क्षण वाया न घालवता राजा चंद्रावलोक म्हणाला, मुनिवर, तुम्ही जर खरोखर माझ्यावर प्रसन्न असाल तर तुमची कन्या इंदीवर प्रभा मला द्या. राजाच्या या याचनेवर ऋषी कण्व क्षणभर हसले आणि त्यांनी लगेच संमती दिली. ऋषी कण्वांनी लगेचच त्या दोघांचा विवाह करून दिला आणि दुसऱ्या दिवशी तिला घेऊन राजा त्याच्या नगरीच्या दिशेने निघाला. राजमहालात जाण्यासाठी त्यांना पुन्हा निबिड वनातून जावे लागणार होते, म्हणून राजा पुन्हा एकदा जंगलात शिरला. पण तोपर्यंत रात्र झाली होती, म्हणून राजाने रात्री जंगलातच विश्राम करण्याचा निर्णय घेतला. कारण रात्री शिकारीसाठी वन्य प्राणी बाहेर पडतात. प्रवास करत असताना राजाला दूरवर एक पिंपळाचे झाड दिसले आणि राजा त्या झाडाखाली विश्राम करण्यासाठी थांबला. ती रात्र त्या दोघांनी त्या झाडाखालीच व्यतीत केली. जेव्हा सकाळ झाली तेव्हा ते पुन्हा प्रवासाला लागले. त्या पिंपळाच्या झाडापासून ते 2-3 पावलंच चालले असतील तेवढ्यात त्यांच्या समोर अचानक एक विशाल ब्रह्म राक्षस कुठून तरी आला, जो दिसायला फार भयंकर आणि क्रूर होता. त्याने गळ्यात प्राण्याच्या आणि मनुष्यांच्या आतड्यांचा हार घातलेला होता. त्या ब्रह्मराक्षसाच्या हातात एका मनुष्याचे धड होते आणि तो ब्रह्मराक्षस त्या मनुष्याच्या धडाचे लचके तोडत होता आणि त्याच्या दुसऱ्या हातात एका मनुष्याची खोपडी होती, ज्यातून तो रक्त पीत होता. त्याच्या तोंडातून 2 मोठे सुळे बाहेर डोकावत होते. त्याच्या चेहऱ्यावर अत्यंत राग होता. त्या रागाच्या भरात तो राजावर ओरडला, अरे नीच माणसा, हे पिंपळाचं झाड माझं निवासस्थान आहे. देवता सुद्धा या झाडाचा कधीच अपमान करायचा विचार करत नाहीत. मी जेव्हा काल रात्री शिकारीला बाहेर पडलो तेव्हा तू इथे रात्री मुक्काम केलास. तुझी हिम्मत कशी झाली या राक्षस ज्वालामुखीच्या निवासस्थानी मुक्काम करण्याचे? आता तुला तुझ्या या कर्माचं फळ भोगावं लागेल. मी राक्षस ज्वालामुखी तुला शिक्षा करेन. वासनेमुळे तुझी बुद्धी भ्रष्ट होत आहे, म्हणून मी तुझं हृदय, तुझं शरीर फाडून बाहेर काढेन आणि ते मोठ्या चवीने खाईन आणि तुझ्या शरीरातल्या शेवटच्या थेंबापर्यंत तुझं सगळं रक्त पिऊन टाकेन. आणि ब्रह्मराक्षस मोठ्याने हसायला लागला. राजाने बघितले की तो ब्रह्मराक्षस खूप विशाल आणि दिसायला भयंकर होता. त्याला हरवणे सहज शक्य नव्हते, म्हणून राजा त्या राक्षसाला विनंती करून म्हणाला, माझ्याकडून अज्ञानाने हा अपराध झाला आहे. तुम्ही कृपया मला क्षमा करा. मी तुमच्या आश्रयात आलेला अतिथी आहे. मी तुमचा शरणार्थी आहे. मी तुम्हाला तुमच्या मनासारखी शिकार आणून देईन, ज्यामुळे तुमची तृप्ती होईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या क्रोधाचा त्याग करा आणि मला क्षमा करा. यावर ब्रह्मराक्षस म्हणाला, ठीक आहे. जर येणाऱ्या 7 दिवसाच्या आत तू मला कोण्या अशा ब्राह्मण मुलाची भेट आणून दिलीस की त्याचे वय 7 वर्ष असेल आणि तो त्या वयातही खूप शूरवीर असेल आणि त्याच्या इच्छेने तो स्वतःला मला सुपूर्त करायला तयार असताना त्याची आई त्याचे हात पकडेल, त्याचे वडील त्याचे पाय पकडतील आणि तू तुझ्या तलवारीने त्याच्यावर प्रहार करून त्याला मारून टाकशील, तेव्हा मी तुला क्षमा करेन. आणि जर असे झाले नाही तर मी तुझ्या सहित तुझ्या सगळ्या सैन्याला देखील मारून टाकेन. पुन्हा एक संधी मिळाल्याने राजाने ती अट लगेच स्वीकारली. त्याने संमती दिल्यावर तो राक्षस पुन्हा गायब झाला. तेव्हा राजाने त्याच्या पत्नीला घोड्यावर बसवले आणि लगेचच ते राज्याच्या दिशेने निघाले.
पण राजाचे मन अजूनही उदास होते. तो विचार करू लागला की मी सुद्धा किती मूर्ख आहे. उगाच त्या ब्रह्मराक्षसाची अट स्वीकारली. त्याने मागितलेला मुलगा मला मिळणार तरी आहे का? तो मला मारून टाकेल म्हणून मी लगेच त्याची अट स्वीकारली. मी खूप मूर्खपणा केला. त्यापेक्षा त्याने मलाच खाल्ले असते तर तेच योग्य झाले असते. आता नगरात जाऊनच काहीतरी मार्ग शोधावा लागेल. आणि विचारात असतानाच त्याला दूरवर त्याची सेना दिसली, जी राजाचाच शोध घेत होती. त्याने आवाज देऊन त्यांना जवळ बोलावून घेतले आणि तो त्याच्या पत्नीबरोबर त्याच्या राज्यात जाऊन पोहोचला. राजाला त्याच्या मनासारखी राणी मिळाली हे बघून राज्यात उत्सव साजरा केला गेला. पण राजाने कशातच भाग घेतला नाही. राजा फार उदास आणि दुःखी होता. दुसऱ्या दिवशी राजाने त्याच्या सगळ्या मंत्र्यांना बोलावले आणि त्यांना घडलेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा राजाच्या सुमती नावाच्या एका मंत्र्याने राजाला आश्वासन दिले आणि तो राजाला म्हणाला, महाराज, तुम्ही काहीही चिंता करू नका. मी तुम्हाला तसा मुलगा शोधून आणून देतो. इतकी मोठी आपली धरती आहे, तेव्हा एकतरी असा मुलगा मला सापडेलच. मला अनुमती द्या, मी लगेच त्याचा शोध घेतो. राजाची अनुमती मिळाल्यावर त्या मंत्र्याने 7 वर्षाच्या मुलाची जितकी उंची असते तेवढी एक सोन्याची मूर्ती तयार केली. त्या मूर्तीवर अनेक उंची रत्न लावली आणि त्या मूर्तीला एका पालखीत बसवून मंत्र्याने ठिकठिकाणी ती पालखी मिरवायला सुरुवात केली आणि पालखीबरोबर दवंडी देखील पिटवायला सुरुवात केली की 7 वर्षांचा ब्राह्मण मुलगा, जो समस्त जगताच्या कल्याणासाठी स्वतःला ब्रह्मराक्षसाच्या हवाली करेल, या कार्यासाठी तो त्याच्या आईवडिलांची देखील अनुमती घेईल आणि जेव्हा त्याला मारले जाईल तेव्हा त्याचे आईवडील त्याचे हातपाय पकडतील. अशा शूर बालकाच्या आईवडिलांना राजा 100 गावं आणि या पालखीत असलेली ही सोन्याची मूर्ती बक्षीस म्हणून देईल. अशा प्रकारे जेव्हा पालखी ठिकठिकाणी फिरत होती तेव्हा एका ब्राह्मण मुलाने ही दवंडी ऐकली. तो ब्राह्मण मुलगा खूपच हुशार आणि शूरवीर देखील होता. लहानपणापासून तो परोपकारी होता. नेहमी दुसऱ्याला मदत करायचा. त्याचा जन्मच जणू परोपकारासाठीच झाला होता. हे सर्व ऐकून तो दवंडी पिटवणाऱ्या व्यक्तीकडे गेला आणि त्याला म्हणाला, प्रजेच्या हितासाठी मी स्वतःला अर्पित करायला तयार आहे. तुम्ही इथेच थांबा. मी माझ्या आईवडिलांना समजावून लगेच आलो. असं म्हणत तो छोटा ब्राह्मण मुलगा घराच्या दिशेने पळाला. घरी जाऊन तो हात जोडून त्याच्या आईवडिलांना म्हणाला, सर्व प्रजेच्या हितासाठी मी माझे हे नश्वर शरीर अर्पण करतो आहे. हे कार्य करण्यासाठी तुम्ही मला अनुमती द्या. असं केल्यामुळे तुमचे दारिद्र्य देखील कायमचे नष्ट होईल. कारण मी असं केल्याने राजा तुम्हाला 100 गावं आणि बरोबर रत्नांनी मढवलेली एक सोन्याची मूर्ती देखील देणार आहे. त्यामुळे तुमची गरिबी संपून तुम्ही आणखी अनेक पुत्रांना जन्म देऊ शकता आणि सुखाने राहू शकता. आपल्या मुलाची ही गोष्ट ऐकून त्याचे आईवडील त्याला म्हणाले, तू का असा मूर्खासारखा बोलतोयस? कोणते आईवडील धनासाठी त्यांच्या मुलाची हत्या करतील? काहीही बडबडू नकोस. पिताश्री, मी मूर्खासारखं काहीही बोलत नाहीये. मी सत्य तेच सांगतो आहे. मानव शरीर हे अनेक अपवित्र वस्तूंनी भरलेलं आहे. जन्मापासूनच हे अनेक आजारांचं घर आहे. म्हणून असं शरीर लवकरच नष्ट व्हायला हवे. आणि बुद्धिमान लोकांचं असं मत आहे की या नश्वर शरीराने जितके सुद्धा पुण्य करता येईल तेवढे पुण्य करायला हवे. आता तुम्हीच मला सांगा की सर्व प्राणीमात्राचं कल्याण करण्यासारखं कोणतं मोठं पुण्य आहे? आणि आणखी त्यात आईवडिलांची सेवा आणि भक्ती करण्याची संधी मिळते आहे, तर यापेक्षा मोठं पुण्य कोणतं आहे? आणि अशा अनेक गोष्टी सांगून हट्ट धरून शोक करून त्याने शेवटी त्याच्या आईवडिलांना राजी केलंच. नंतर तो बाहेर उभ्या असलेल्या मंत्र्याकडे गेला
आणि त्याने मंत्र्याकडून ती सोन्याची मूर्ती आणि 100 गावाचं दानपत्र घेऊन त्याच्या आईवडिलांच्या हवाली केलं. आणि लगेच त्याच्या आईवडिलांबरोबर तो राजाजवळ गेला. राजाने लगेचच त्या मुलाला चंदनाचा लेप लावला, त्याला फुलांनी सजवले आणि त्याला हत्तीवर बसवून त्याच्या आईवडिलांबरोबर तो जंगलात ब्रह्मराक्षसाजवळ गेला. त्या पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन पुरोहितांनी तिथे एक छोटासा यज्ञकुंड तयार केला आणि यज्ञकुंडाच्या अग्नीत जशी त्या पुरोहिताने मंत्र बोलून आहुती टाकली तसा ब्रह्मराक्षस पुन्हा एकदा प्रकट झाला. ब्रह्मराक्षसापुढे नम्रतेने हात जोडत राजा म्हणाला, भगवान, आज 7वा दिवस आहे. मी दिलेल्या वचनाप्रमाणे तुमच्यासाठी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मानवाचा बळी आणलेला आहे. तेव्हा कृपया आपण त्याचा स्वीकार करावा. तेव्हा ब्रह्मराक्षसाने जिभल्या चाटत त्या 7 वर्षांच्या बालकाकडे बघितले. त्यावेळी तो लहान मुलगा विचार करत होता की अशा प्रकारे मी माझ्या शरीराचा त्याग करून जे पुण्य कमावतो आहे, त्या पुण्याने मला स्वर्ग नको आणि मोक्षही नको. बदल्यात मला आणखी अनेक जन्म हवे आहेत, ज्यामुळे मी लोकांचे कल्याण करू शकेन. तो मनात असा विचार करत असताना राजाच्या आज्ञेवरून त्याच्या आईने त्याचे हात पकडले आणि वडिलांनी त्याचे पाय पकडले. आणि जेव्हा तलवार घेऊन राजा त्याला मारायला आला, तेव्हा तो बालक हसला, मोठ्याने हसला. मृत्यूच्या दारात असताना देखील तो हसला हे बघून तिथे उपस्थित सगळे जण आश्चर्यात पडले. आणि इथेच ही विचित्र गोष्ट थांबवत वेताळाने राजा विक्रमादित्यला विचारले, राजा, तू आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे की मृत्यूच्या दारात असताना देखील तो लहान मुलगा का हसला? मला खूप उत्सुकता आहे हे जाणून घेण्याची, त्यामुळे माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुला उत्तर माहीत असूनही तू जर बोलला नाहीस तर तुझ्या मस्तकाचे तुकडे तुकडे होतील. बोल विक्रम, बोल. बोल विक्रम, बोल. का हसला तो बालक? यावर राजा विक्रमादित्यने उत्तर देऊन त्याचे समाधान केले. राजा विक्रमादित्य वेताळाला म्हणाला, वेताळा, प्राणी दुर्बल असतात. जसं जेव्हा त्याला भीती वाटते तेव्हा ते त्याच्या आईवडिलांना आवाज देतात, मदतीसाठी बोलावतात. जर आईवडील नसतील तर राजाला बोलावतात, आणि जर राजाचीही मदत मिळाली नाही तर त्यांच्या कुलदेवतेचे ते स्मरण करतात. त्या बालकाचे सुद्धा सर्व मदतनीस तिथे उपस्थित होते, पण कोणीच त्याच्या बाजूने नव्हते. धनाच्या लोभापायी त्याच्या आईवडिलांनी त्याचे हातपाय पकडले होते. राजा स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी त्या बालकाचा बळी देत होता, आणि तिथे देवतेच्या रूपामध्ये जो ब्रह्म राक्षस उभा होता तोच त्याचा भक्षक होता. जे शरीर नाशवंत आहे, ज्याचा अंत मृत्यू आहे, त्या शरीरासाठी ते करत असलेले हे कष्ट बघून त्या बालकाला आश्चर्य वाटले. त्यांचे ही शरीर एक दिवस नष्ट होणारच होतं, पण त्या शरीराला सदा जिवंत ठेवण्यासाठी ते जी चेष्टा करत होते आणि त्यांना स्वतःबद्दल जे प्रेम होते ते बघून तो बालक बुचकळ्यात पडला असावा. त्यामुळे तो स्वतः करत असलेल्या गोष्टीवर प्रसन्न होता, आणि याच आश्चर्य आणि प्रसन्नतेमुळे तो हसला. तो तिथे उपस्थित असलेल्यांवर देखील हसला, आणि स्वतःच्या निर्णयावर प्रसन्न होऊन देखील तो हसला. एवढे उत्तर देऊन राजा विक्रमादित्य शांत बसला. तेव्हा काहीही न बोलता वेताळ त्याच्या खांद्यावरून पुन्हा हवेत उडायला लागला, आणि पुन्हा एकदा तो त्याच्या झाडावर जाऊन लटकला. आणि राजा विक्रमादित्य सुद्धा कसलाही विचार न करता लगेच त्याच्या मागे धावला, त्याला पुन्हा पकडण्यासाठी.